स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या वाघळी स्ट्रीट येथील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा वेचक महिलेचा काल मृत्यू झाला होता. या महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. महिलेचा मृतदेह घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी निदर्शने केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला. सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा वेचणाऱ्या राजश्री जाधव यांना JCBचा जोरदार धक्का लागला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी जाधव यांचा मृतदेह घेऊन काल महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या देत आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी मृत जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेबाबत दुःख असल्याचे सांगत जोशी यांनी जाधव कुटुंबियांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तर या कुटुंबियातील एका सदस्याला ठाणे महापालिकेत नोकरी व 7 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनातर्फे दिल्याचे या कचरा हस्तांतरण केंद्राविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश बचाटे यांनी सांगितले. या केंद्रातील कचरा हटवण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे यामध्ये कोणताही खंड पडू नये असा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असून मृत जाधव यांच्या कुटुंबियांना निश्चितच न्याय मिळेल असे मत उपायुक्त जोशी यांनी व्यक्त केले. गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचा इशारा देताच काल मनसेचे पदाधिकारी ठाण्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शिरले. तसेच येथील इंग्रजी भाषेतील फलक काढून टाकले. मराठीचा वापर केला नाही तर रोषाला सामोरे जावे लागेल असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच मराठी भाषा वापरणार नसाल तर मार खाल असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. सर्व शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. तसेच पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या वापरासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली. काल मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह कार्यकर्ते भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत शिरले. तिथे त्यांनी इंग्रजी भाषेतील फलक काढून टाकले. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मराठी भाषेचा वापर करण्याची सूचना केली. अविनाश जाधव म्हणाले की या शाखेत मराठी बोलली जात नसल्याची तक्रार एका महिलेने केली होती. त्यामुळे या शाखेत आम्ही गेलो होतो. अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्येही इंग्रजी फलक होते. हे फलक मराठी करण्याच्या सूचना अधिकाऱ्याला केल्यात. या कार्यालयात सर्व मोठ्या हुद्द्यावर राज्याबाहेरील लोक आहेत. येथे मराठीचा कुठेच वापर केला जात नाही. या बँकेच्या शाखेत सुमारे 95% बँक खाती मराठी माणसाची आहेत. येथे जास्तीत जास्त मराठी माणसे कामाला असणे आवश्यक होते. यांना आज ताकीद दिली आहे. जर बदल केला नाही तर त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे असा इशाराही जाधव यांनी दिलाय. ठाण्यातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकेत मनसेचे पदाधिकारी जाऊन मराठी भाषा वापरा याबाबत निवेदन देणार आहेत. जर मराठी भाषेचा वापर करणार नसाल तर मार खाल असेही जाधव यांनी सांगितले. जिथे मराठीचा अपमान होईल तिथे आमचा हात आणि लाथ बसणारच असेही जाधव म्हणाले. किरकोळ ग्राहकांकडून बिलिंग शुल्क वसूल करणे बेकायदेशीर असताना देखील महावितरणाकडून हे शुल्क आकारले जात असल्याचं मत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने व्यक्त केले. बिलिंग शुल्काच्या आडून प्रतिदिन 100 कोटीची रक्कड वसुली करत असून हा एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे शुल्क रद्द करण्यासाठी न्यायालयात लढा सुरू असल्याची माहिती देखील काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भावेश मारू, निनाद जयवंत, मंदार भट, समीर शिरोडकर, सुनील कुलकर्णी आणि एकनाथ सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वीज नियमांकन आयोगाने नुकतेच वीज दराबाबत सविस्तर आदेश पारित केलेत. यावरून असे दिसते की उच्च दाब गटातील औद्योगिक ग्राहकांचे सरासरी वीज दर थोड्याफार प्रमाणात -15% आणि कमी दाब गटातील ग्राहकांसाठी जवळजवळ -11%, तसेच वाणिज्य गटातील ग्राहकांचे वीज दर थोडेसे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे पुढील महिन्यात प्रत्यक्ष बिल हातात आल्यावरच समजणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वीज कायदा 2003च्या धोरणाअंतर्गत केवळ ओपन ॲक्सेस ग्राहकांकडूनच बिलिंग शुल्क वसूल करणे कायदेशीर आहे. याबाबत वीज अपीलीय न्यायाधिकरणाने वीज नियमांकन आयोगात निर्देश देताना वीज कायदा 2003च्या तरतुदीनुसार वसूल करण्याच्या सूचना दिल्या. तरीसुद्धा महाराष्ट्र वीज नियमांकन
आयोगाने आपल्या आदेशात यापूर्वी कुठेही किरकोळ ग्राहकांकडून वहन शुल्क वसूल करण्याबाबत स्पष्टता केली नसताना वितरण कंपनी किरकोळ ग्राहकांकडून वाहन शुल्क वसूल करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रक्ताच्या एका पिशवीत रक्ताचे वर्गीकरण केल्यावर मिळणाऱ्या घटकाचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे अनेकदा रक्तातील प्लेटलेट्स, प्लाझ्मा घटक शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत असली तरी आता सिव्हिल रुग्णालय शरीरातून रक्तातील हवा तो घटक काढून घेण्याचे एपोरेसिस मशीन तैनात ठेवण्यात आले आहे. गरजेनुसार रक्तदात्याकडून केवळ प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल पेशी काढली जाणार आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसायरोसिस, गर्भवती महिला आदींसाठी लागणाऱ्या प्लेटलेट्स मिळवण्यासाठी दमछाक कमी होणार आहे. आजकाल डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोसायरोसिस सारखा ताप आल्यावर अनेकांचा थरकाप उडतो. अशा तापावर त्वरित उपचार मिळाले नाही की जीवावर बेतू शकतं. शरीरातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया क्षीण होऊन जाते. प्लेटलेट मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. खाजगी रक्तपेढीमध्ये प्लेटलेट्ससाठी खर्चही जास्त होतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब बनते. परंतु सिव्हिल रुग्णालयात आधुनिक एपोरेसिस ही मशीन आणली आहे. या मशीनद्वारे रक्तदात्यांच्या रक्तातील हवा तो घटक काढता येणे शक्य झाले असल्याची माहिती रक्तपेढी प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी यांनी दिले. रक्तदान केल्यानंतर शरीरातून साधारणतः 350 मिलीलिटर रक्त काढले जाते. यामध्ये अवघ्या प्लेटलेटची संख्या साधारणतः 5000 इतकी असते. मात्र एपोरेसिस मशीनमुळे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपाच्या भांडवली कामासाठी राज्य शासनाने बिनव्याजी 115 कोटीचे कर्ज मंजूर केल्याने आर्थिक संकटात आलेल्या ठाणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातून आता ठेकेदारांची शिल्लक देणे आणि केलेल्या विकास कामांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे महापालिकेत मागील 2.5 वर्षापासून राज्य शासनाकडून आलेल्या कोट्यवधींच्या निधीच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. त्या 605 कोटीच्या रस्त्यांची कामे, 141 कोटीमधून ठाणे शहर सौंदर्यीकरणाची कामे, गटार, पायवाटा, शौचालय याशिवाय विविध विकास कामे केली जात आहेत. घोडबंदर भागातील विविध प्रकारची अनेक विकास कामे राज्य शासनाच्या निधीतून प्रस्तावित आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.